नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. महाराष्ट्र MCCT एक्झाम यामध्ये मॅथ्स अँड स्टॅटिस्टिक्स जो विषय आहे त्यामध्ये नेहमी विचारले जाणारे जे पॅटर्न्स असतात आणि ते कोणत्या पॅटर्न्सवरचे प्रश्न आहेत आणि ते कसे सॉल्व्ह करायचे ते आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत आणि त्याची प्रॅक्टिस करणार आहोत. त्याबद्दलचे सगळे ट्रिक्स आपण इथे जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी श्वेता चंदनकर तुम्हा सर्वांचे CET बाय ग्लोबल ऑनलाईन या युट्यूब चॅनलवर स्वागत करते. तर चला तर मग सुरुवात करूया. महाराष्ट्र MCCT एक्झाम 2026 साठी ग्लोबल ऑनलाईन आपल्यासाठी घेऊन आले आहे कम्प्लीट कोर्स, ज्यामध्ये तुम्हाला डेली लाईव्ह लेक्चर्स मिळणार आहेत, टॉपिक वाईज प्रॅक्टिस MCQs मिळणार आहेत, फुल सिलेबस नोट्स असतील आहे, फुल सिलेबस मॉक टेस्ट, फुल सिलेबस MCQ सिरीज आणि सोबतच लॅपटॉप आणि वेब व्ह्यू असणार आहे. 45 डेजचा क्रॅश कोर्स आपण सुरू केलेला आहे. त्यामध्ये तुम्हाला 2,999 त्याची फीज आहे आणि आपली नवीन बॅच येत्या 23 फेब्रुवारी पासून सुरू होते आहे. जर का तुम्हाला इनरोल करायचं असेल तर तुम्ही दिलेल्या नंबरवर संपर्क करू शकता किंवा ग्लोबल ऑनलाईन ॲप प्ले स्टोअरवरून डाउनलोड करू शकता. चला तर मग सुरुवात करूया. पहिला प्रश्न आहे, अ ट्रेन 270 meters लॉंग इज रनिंग ॲट अ स्पीड ऑफ 30 meters per second. इट विल क्रॉस अ ब्रिज 180 meters लॉंग इन. म्हणजे काय, एक ट्रेन जी आहे 270 मीटर्सची ती स्पीड 30 meters per second धावते आहे आणि ती 180 मीटर लॉंगचा ब्रिज आहे तो किती सेकंदात पार करेल हे आपल्याला विचारलेलं आहे. म्हणजे टोटल डिस्टन्स आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. टी टोटल इज इक्वल टू टी ट्रेन प्लस डी ब्रिज. ओके. डी टोटल इज इक्वल टू डी ट्रेन प्लस डी ब्रिज. ओके. इज इक्वल टू 270 मीटर ट्रेन, ब्रिज आहे 180 मीटरचा आणि हे होणार आहे 450 मीटर. ठीक आहे. आपल्याला आपला फॉर्म्युला माहिती आहे, टाइम इज इक्वल टू डिस्टन्स डिवाइड बाय स्पीड. ओके. त्या डिस्टन्सच्या जागी डी टोटल जे किती आहे 450 मीटर आहे आणि स्पीड आहे 30 मीटर पर सेकंड. म्हणजे 15 सेकंड मध्ये तो 180 मीटरचा ब्रिज क्रॉस होणार आहे. म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे, डी असणार आहे, 15 सेकंड. ओके. चला, समोरचा प्रश्न आहे, द ॲव्हरेज वेट ऑफ 10 men इज इन्क्रीज बाय 1 kg वेन वन ऑफ देम whose वेट इज 60 kg इज रिप्लेस्ड बाय अ न्यू मॅन. व्हॉट इज द वेट ऑफ द न्यू मॅन इन केजी. एक जे ॲव्हरेज वेट आहे 10 माणसांचं ते इन्क्रीज झालं एका 1 किलोनी. त्यामधला जो एक व्यक्ती आहे 60 किलोचा तो रिप्लेस झाला नवीन व्यक्तीने. तर तो त्या नवीन व्यक्तीचे वजन काय आहे हे आपल्याला विचारलेलं आहे. ठीक आहे. एन नंबर आपण घेऊया मेनसाठी, जे किती होते 10 आहे. ठीक आहे. त्यानंतर वेट ओल्डचं किती आहे 60 kg आहे आणि कितीने वाढलेलं आहे ॲव्हरेज, ते वाढलेलं आहे 1 kg. ओके. टोटल आता वेट इन्क्रीज आपल्याला काढायचं आहे, ते किती कसं काढतो आपण, एन गुणीला ए म्हणजे किती 10 गुणीला 1 म्हणजे 10 kg. हे किती झालंय टोटल वेट इन्क्रीज. ठीक आहे. त्यानंतर आता न्यू काढायचं आहे, न्यू वेट किती त्यासाठी आपल्याला ओल्ड प्लस टोटल इन्क्रीज. ओल्ड किती होतं 60 होतं अधिक 10 म्हणजे 70 kg. ठीक आहे. म्हणजे वेट किती असणार आहे नवीन व्यक्तीचं, ते असणार आहे 70 kgचं. ठीक आहे. इन केजीज मध्ये ते दिलेलं आहे. म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे, सी असणार आहे. ठीक आहे. समोरचा प्रश्न आहे, द डिफरन्स ऑफ टू नंबर इज 623. इफ ग्रेटर नंबर बी 932 देन द अदर नंबर इज. जो डिफरन्स आहे दोन नंबरचा तो 623 असणार आहे. जर त्यातला एक मोठा नंबर हा 932 असेल तर दुसरा नंबर काय असणार आहे ते आपल्याला विचारलेलं आहे. यामध्ये आपल्याला दोन नंबर दिलाय, ग्रेटर नंबर आणि एक स्मॉलर नंबर. ठीक आहे. याचा डिफरन्स किती आहे 623 आहे. त्याला आपल्याला इक्वेशन फॉर्म मध्ये लिहून घ्यायचं. त्यानंतर आपल्याला सबस्टिट्यूट द नोन व्हॅल्यू, आता जी नो आपल्याला माहिती असलेली व्हॅल्यू सबस्टिट्यूट करायचे. ग्रेटर नंबर आपल्याला माहिती आहे 932 मायनस एस म्हणजे स्मॉलर नंबर, जे किती आहे 623 असणार आहे. ठीक आहे. एस इज इक्वल टू 932 मायनस 623 म्हणजे एस ची व्हॅल्यू काय असणार आहे 390 असणार. हेच काय आपलं उत्तर असणार आहे. बी आहे आपलं उत्तर 390. ठीक. चल, समोरचा प्रश्न आहे, अ नंबर वेन डिवायडेड बाय 32 लिव्स द रिमाइंडर 29. वेन डिवायडेड बाय 8 इट विल लिव्ह द रिमाइंडर. एक नंबर आहे त्याला जर का आपण डिवाइड केलं तर तो 32 रिमाइंडर, डिवाइड बाय 32 केलं तर ते रिमाइंडर 29 सोडतात आहे आणि जेव्हा डिवाइड बाय 8 केलं तर त्याने किती रिमाइंडर सोडलेला आहे ते आपल्याला विचारलंय. लेट द नंबर बी एन. ओके. अकॉर्डिंग टू क्वेश्चन आणि 32 जे आहे ते आपण क्यू घेऊ क्वेश्चन प्लस 29. ठीक आहे. क्यू क्वेश्चन मध्ये घेतलेला आहे एन इज इक्वल टू 8 गुणीला 4 क्यू.
8 चोक 32 म्हणून तसं घेतलेलं आहे. ठीक आहे. 3 प्लस 5 हे आपण रिराईट करतोय सगळं. 8 3 24 प्लस 5 29. ओके. 8 4 क्यूब प्लस 8 3 प्लस 5. ओके. म्हणजे 8 कॉमन येईल. 4 क्यूब प्लस 3 प्लस 5. हे आपण कोणत्या फॉर्म मध्ये घेतलेलं आहे? एन इज इक्वल टू डिव्हिजर इंटू कोशंट प्लस रिमाइंडर. ठीक आहे, या फॉर्म मध्ये आपण घेतलेलं आहे. तर डिवायझर इज 8 अँड रिमाइंडर इज 5 असं. 29 डिवायडेड बाय 8 म्हणजे 5. रिमाइंडर आपलं काय असणार आहे? 5 असणार आहे. म्हणजे आपलं उत्तर काय आहे? बी आहे. जर का त्याच याला आपण नंबरला 8 ने डिवाइड केलं तर आपलं रिमाइंडर 5 येईल. आणि त्याच याला आपण 32 ने डिवाइड केलं होतं ते 29 आलं होतं. ठीक आहे, अशा पद्धतीने आपल्याला काय करावं लागते? इक्वेशन सॉल्व्ह करावं लागते. प्रश्न बघा किती थोडा कन्फ्युजिंग वाटतोय, पण तो प्रश्न कन्फ्युजिंग नाही आहे. इक्वेशननी आपण सॉल्व्ह करत असतो. ठीक आहे, आपलं उत्तर असणार आहे बी. समोरचा प्रश्न आहे, इफ द नंबर डॅश 35624 इज डिव्हिजिबल बाय 11, देन द डिजिट ऍट द प्लेस ऑफ डॅश इज. आपल्याला एक नंबर दिला आहे आणि त्याच्यामध्ये डॅश दिला आहे, म्हणजे फुली दिलेली आहे. त्यामध्ये कोणता नंबर असणार आहे या चारपैकी ते आपल्याला सांगायचे, जे 11ने डिव्हिजिबल होईल. ओके. तर आता आपल्याला डिव्हिजिबिलिटी रूल वापरायचा आहे 11चा. एक तर ते मल्टिपल असणार 11चं. ठीक आहे, किंवा मग ते सम करून जे होतं ना ते असणार. ओके. ऑड पोझिशन, इव्हन पोझिशन. ऑड कोणते आहे? 4 6 3 2 5. म्हणजे हे असं. ठीक आहे, तर आपण ऑडचं प्लस करून घेऊया. ऑड सम 4 प्लस 6 प्लस 3 म्हणजे 13. आणि इव्हनचं करून घेऊया 2 प्लस 5. आणि इथे आपल्याला एक येणार आहे डॅश, म्हणजे 7 प्लस डॅश. ओके. आता आपल्याला इक्वेशन सेटअप करायचं आहे आणि सॉल्व्ह करायचं आहे. एस ऑड मायनस एस इव्हन इज इक्वल टू 13 मायनस 7 प्लस डॅश. ओके. म्हणजे 13 मायनस 7 मायनस डॅश म्हणजे 6 मायनस डॅश. ओके. 6 मायनस डॅश इज इक्वल टू 0. दॅट्स मीन डॅशची व्हॅल्यू किती असणार आहे? 6 असणार. म्हणजे आपलं उत्तर काय आहे? सी असणार आहे. ओके. अशा पद्धतीने आपल्याला हे उत्तर काढायचं होतं. नेक्स्ट क्वेश्चन आहे, अ बॉय वॉज आस्क्ड टू मल्टिप्लाय अ नंबर बाय 12. By mistake, he multiplied the number by 21 and got his answer 63, more than the correct answer. The number to be multiplied was. एक मुलगा जो आहे तो मल्टिप्लाय करतो, एक नंबर 12 करायचं असतं आणि तो करतोय 21. पण त्याला उत्तर काय मिळते? 63. आणि करेक्ट आन्सर जे आहे ते मोर दॅन 63 आहे. द नंबर टू बी मल्टिप्लाइड वॉज. तो नंबर आपल्याला शोधायचा आहे. तो काय अननोन नंबर आहे. 12x आपण घेऊन घेऊया, 21x घेऊन घेऊया. ठीक आहे. 21x इज इक्वल टू 12x प्लस 63. ओके. आपल्याला एक्स सॉल्व्ह करायचं. 12x बोथ साईडनी आपण सबस्ट्रॅक्ट करून घेऊया. याला 9x येईल इथून आणि इथे 63 येईल. म्हणजे एक्सची व्हॅल्यू आपण 63 बाय 9 म्हणजे 7 जी आहे ती आपली एक्सची व्हॅल्यू असणार आहे. द नंबर टू बी मल्टिप्लाइड वॉज 7. ओके. करेक्ट आन्सर काढण्यासाठी त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? ए असणार आहे. ओके. अशा प्रकारे आपण काही महत्वाचे एक कन्फ्युजिंग पण जे आपल्याला सॉल्व्ह करता येणारे प्रश्न सॉल्व्ह केलेले आहे. एकंदरीत अशा प्रश्नाची तुम्हाला प्रॅक्टिस करावी लागेल. हेच प्रश्न अशाच पॅटर्नचे प्रश्न आपल्याला परीक्षेत विचारले जातात आणि हे खूप महत्वाचे आहे. ओके. ओके एव्हरीवन, येत्या 23 फेब्रुवारी पासून आपण नवीन बॅच सुरू करतोय. जर का तुम्हाला एनरोल करायचं असेल तर तुम्ही दिलेल्या नंबरवर संपर्क करू शकता किंवा ग्लोबल ऑनलाईन प्ले स्टोअरवरून डाउनलोड करू शकता. खूप खूप धन्यवाद.